या पुलाचं खच्चीकरण आणि रस्त्यावरील वाळू साचलेली, यामुळे वाहनांना ये जा करताना त्रास होत आहे. आणि इथं कालच ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामधूनच बाल वाचवलेले 2 ते 3 प्रवासी बाल वाचलेले आहेत. त्या रोडची दुरावस्था एवढी झालेली आहे. आणि विशेष म्हणजे खासदारांच्या बजरंग बाप्पा सोनवणे या खासदारांच्या घरापासून कमी फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर हा पूल आहे. हा आम्ही तुम्हाला दाखवत आहोत त्याची कशी अवस्था आहे. प्रत्येक गाडी इथं ब्रेक करावी लागते आणि रस्त्यावर अशा स्क्रॅचेस पडलेले आहेत, रेषा पडलेल्या आहेत की ते टू व्हीलरचं टायरला कधीही धोका होऊ शकतो. अशा पद्धतीचा हा पूल झालेला आहे. इथं ते थांबवा, या दरम्यान या पुलाची दुरावस्था झालेली आहे. आता सध्या हा पूल किंवा की इतर घाट सेक्शन असेल धारूरचा, त्याच्यानंतर माजलगावच्या अलीकडील भेगा पडलेला रस्ता असेल, असे खूप अडचणी ह्या रस्त्यावर आहेत. आणि हा 548C महामार्ग आहे. या महामार्गावर एवढ्या प्रमाणात रस्त्याचं खच्चीकरण झालेलं आहे तुम्ही आपण विचारही करू शकत नाही. तर तुम्ही पाहू शकता इथं एवढा खड्डा झाला आहे मोठा, तर प्रत्येक वाहनाला ब्रेक करावं लागतं. आणि पूल खाली खचत चाललेला आहे. या पुलाचं बांधकामही व्यवस्थित झालेलं नाही, गडबडीनं या पुलाचं बांधकाम केलेलं आहे. प्रत्येक गाडीला इथं ब्रेक करावं लागतं. ब्रेक जर नाही केलं तर गाडी प्रत्येक गाडी कशी ब्रेक करावी लागते. तरी या लक्ष आहे मलमपट्टी करतात याला. आणि त्याच्यानंतर हा पूल जसाच तसा होतो. कमीत कमी 3 ते 2 फुटाचा खड्डा इथं जाहीर झालेला आहे. येणाऱ्या वाहनांना, संध्याकाळी येणाऱ्या वाहनांना पुढच्या समोरच्या लाईटीमुळे काही दिसत नाही. पूर्ण खचत चाललेला पूल आहे. याकडे तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे आषाढी वारी ही पंढरपूरला इथूनच जाते. यामुळे या रस्त्याला एवढी दुरावस्था झालेली आहे, कधी धोका होईल बातमी लावायला चालू आहे.